हॅलो मित्रांनो, तुमचा मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आजच्या आपण ब्लॉगला सुरुवात करूया, तेही आपल्या सरसगडासोबत। तर आपला सरसगड समोरच आहे, बघू शकता किती सुंदर दिसतोय। ढग वगैरे आलेले आहेत वरती आणि आपल्या बकऱ्या या साईडला चरत आहेत। इथे एकच बकरी आहे, बाकीच्या तिकडे पुढे गेल्यात। पण माल बघू शकता पूर्ण सजला आहे, एकदम हिरवागार, बघा किती सुंदर दिसतोय। आणि मित्रांनो, गरमासुद्धा खूप होतोय, पाऊस अधूनमधून पडतोय आणि ऊनसुद्धा खूप पडतोय। तर या झाडाखाली आता थांबलेलो। तर चला मित्रांनो, आपल्या बकऱ्यासुद्धा त्या साईडला गेलेल्या आहेत, तर जाऊया। आणि मित्रांनो, मला एक झाड भेटलेलं आहे। आपण बाजारामधनं वगैरे एक बॉटल घेत आहोत लहान मुलांसाठी, असे ती काडी असते ती बुडवायची आणि अशी फुगं काढायची। तसा त्या प्रकारे एक झाड आहे, तो तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा आहे तो झाड। ह्याला बोलतात गावाकडे येंडर, तर एरंड येंडर असं वगैरे बोलतात। तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा। तर मी तुम्हाला तसे फुगे काढून दाखवणार आहे। तर बघा, तर सर्वात आधी आपल्याला एक पान मोडायला लागेल, घ्यायला लागेल काढून। अशा प्रकारे मित्रांनो, पान घेतलेलं आहे आपण काढून, आणि त्याला आपल्याला इथे अशी कट मारायची, म्हणजे असा मोडायचा आहे। इथे बघू शकता, इथं आणि असा करायचा आहे, आणि बघू शकता फुगे। हा मित्रांनो, अजून एक काढतो। हा बघा मित्रांनो, दिसत असतील मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचे फुगे काढू शकता। आणि इकडे मित्रांनो, गाई गुरे चरत आहेत, बघा किती छान वाटतं, मस्त एकदम वाटतं मित्रांनो। नवीन नवीन गवत, तर खूप त्यांना मजा आली असेल चरण्यासाठी, मस्त वाटते मित्रांनो। ऊनसुद्धा खूप लागत आहे, आणि मी इथे आता आंब्याच्या झाडाखाली बसलेलो आहे, आणि आपल्या समोरच आहे सरसगड। तर व्ह्यू बघू शकता सरसगडचा, इथना खूप किती सुंदर दिसतंय, हा बघा। आणि वरती आहेत ढग, खूप ढगाळ वातावरण झालेलं आहे, आणि ऊन आताच पडलेलं आहे। तर मित्रांनो, आता 12:30 वाजलेले आहेत, आणि भूकसुद्धा लागलेली आहे। तर आता निघत निघत जायला लागेल घराच्या दिशेने। या या चला। तर चला मित्रांनो, आपला हा ब्लॉग इथेच थांबूया, कारण काय मला आता जोराची भूक लागलेली आहे। तर पटपट घरी जाऊया। आणि मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कमेंट करा आणि सांगा, आणि मला विचारा माझ्या ब्लॉगमध्ये काही चुकी होत असेल, आणि कसे ब्लॉग बनवायचे ती पण आयडिया मला देत राहा कमेंट करून। आणि कसा वाटला ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नवीन कोणी जर बघत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण काय पाऊस आला आहे आणि खूप छान छान व्ह्यू भेटतील आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला। तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, भेटूया मित्रांनो असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।